तर हा मोर्चा निघणारच आणि जर मनसेच्या नेत्यांना अटक केलं असेल तर सामान्य मराठी माणसाच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार याचा निर्धार हा कायम केलेला आहे। काय एकंदरीतच मीरा भाईंदरमध्ये वातावरण या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि सीमा आढे आणि प्रथमेश तावडे आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। दोघांच्याही मागे मोठा पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय। एकंदरीत वातावरण तापलेले। सर्वात आधी आपण जाऊया सीमाकडे। सीमा, मीरा भाईंदरमध्ये हा मोर्चा आज निघणार यावर मनसे ठाम आहे। काय नेमकं तुला सध्या वातावरण दिसतंय? वातावरण एकंदरीतच तापलेलं, तणावपूर्ण दिसतंय। नक्कीच अनुपमा, 1 जुलैपासून खरं तर मीरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद जो आहे तो पेटलेला आहे। वाद काही शांत होताना पाहायला मिळत नाही, उलट एकमेकांच्या विरोधामध्ये आता मोर्चे जे आहेत ते काढले जात आहेत। 3 जुलै रोजी व्यापारी संघटनेनं मनसेच्या विरोधामध्ये मोर्चा काढलेला होता, एक हाक दिलेली होती आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आज मनसेच्या वतीनं सुद्धा भव्यदिव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या मी शांती चौक परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। खरं तर काल रात्रीच अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत त्यांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। नोटिसा महत्त्वाच्या नेत्यांना, मनसेच्या नेत्यांना बजावण्यात आलेली आहे आणि मीरा भाईंदरमध्ये येण्यास त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे। तरी सुद्धा मनसेचे पदाधिकारी आणि महत्त्वाचे नेते हे या मोर्चावरती ठाम असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आम्ही हा मोर्चा काढणारच आणि ज्या वेळेत आमचा मोर्चा निघणार होता अगदी त्याच वेळेस हा मोर्चा निघेल अशी त्यांची भूमिका जी आहे ती आताही आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। शांती चौक परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते की ठिकठिकाणी म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीस किंवा संशयित व्यक्ती दिसला, जर तो पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्याला लगेच ताब्यात घेण्यात येईल अशी सूचना आता काही वेळापूर्वीच वरिष्ठ पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत। एकही कार्यकर्ता या ठिकाणी पोहोचणार नाही आणि मोर्चा निघणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेतली जात असताना दुसरीकडे मनसेचे नेते सुद्धा त्यांच्या भूमिकेवरती, त्यांच्या या मोर्चावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अविनाश जाधव, राजू पाटील, संदीप देशपांडे यांच्यासह महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना, माजी नगरसेवकांना या ठिकाणी पोलिसांमार्फत नोटिसा या बजावण्यात आलेल्या आहेत। तरी सुद्धा मनसेचे कार्यकर्ते हे आपल्याला आक्रमक होतील अशी शक्यता सध्या तरी पाहायला मिळते, कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार होता त्यालाच पोलिसांनी अगदी ताब्यात घेतल्यामुळे हे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होतीलच। सीमा, ही दृश्य दाखवत असताना पोलिसांचा जेवढा कडेकोट बंदोबस्त रस्त्यावर आहे तेवढेच ड्रोननी सुद्धा नजर ठेवली जाते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अशा प्रकारे ड्रोनची सुद्धा मदत घेतली जाते। त्यामुळे एकंदरीतच पुढच्या नेमक्या काय घडामोडी घडतात यावर आपल्याला लक्ष ठेवायचे। अशा संपर्कात रहा। प्रथमेश आता मीरा भाईंदर मधूनच आपल्या बरोबर आहे आणि प्रथमेश कडून जाणून घेऊया। प्रथमेश, सगळ्यात आधी नेमका आता मीरा भाईंदर मध्ये तू कुठे? तुझ्या मागे सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त दिसतो आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठी अस्मितेसाठी आज हा जागर असणार आहे। खरं तर अनेक नेत्यांना अटक करण्यात आल्यानंतर मराठी माणसाच्या नेतृत्वात हा मोर्चा निघेल असं सांगण्यात येतं। त्या दृष्टीनं काय वातावरण दिसतंय? आपल्याला ज्या ठिकाणी हे लक्षात ठेवा मनसेचे नेते आहेत तर त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। हा मोर्चा निघूनही यासाठी पोलिसांचा सगळा असा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रथमेश, आपला आवाज नीट पोहोचत नाहीये। वेळोवेळी आपण माहिती जाणून घेत राहू। सीमा आढे सुद्धा या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि या सीमाकडून पण माहिती जाणून घेणार आहोत। दोघांचेही धन्यवाद। तर मीरा भाईंदर मधल्या आजच्या या घडामोडीकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मीरा भाईंदर मधलं वातावरण आज चांगलंच तापलेलं असणार आहे। मराठी माणसानं काढलेला हा आजचा मोर्चा असणार आहे। अर्थातच ह्याचं नेतृत्व हे मनसे करणार आहे। मात्र किती जण इथं पोहोचता आहेत, हा मोर्चा निघणार का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल।